आज सानपाडा विभागामधील सर्वच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील ह्या संपूर्ण कोकणवासियांना त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, आनंदमय व्हावा याकरता शुभेच्छा देण्याकरता आज सगळेजण उपस्थित आहेत आणि अशाच पद्धतीचं आनंदी वातावरण या नवी मुंबई शहरामध्ये निर्माण झालं असताना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येवो अशी गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आम्हाला कोकणात जाताना खूपच त्रास होत होता. ट्रॅव्हलचा बुकिंग नव्हत्या, परत रेल्वेचं पण रिझर्वेशन होत नव्हतं. पण संदीप नाईक सरांच्या तर्फे आम्हाला जे हे करून दिलं आहे, आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत गाड्या, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद आहोत. खूप खूप आभारी आहोत त्यांचे की त्यांनी आम्हाला एवढे चांगले सोय करून दिली आहे. ट्रेनची तिकीट भेटलीच नव्हती. 4 महिने आधी बुकिंग असते. मग आता मला 15 दिवसापूर्वी कळलं की संदीप नाईक साहेबांनी गाड्या काढल्या ह्या, त्याच्यामुळे आम्ही लगेच बुकिंग केली. आम्हाला नंबर पण भेटला. खूप त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. अशी दरवर्षी आम्हाला सेवा करून द्यायचे. आम्हाला कोकणात म्हणजे जायचं, गणपतीला फार उत्सव मोठा असतो आणि आम्हाला गाड्या भेटत नाही, खूप त्रास होतो. संदीप साहेबांचं काम आहे, अथांग प्रयत्नाने भरपूर चांगलं काम करतात ते. आणि कोकणात जाण्यासाठी जो आम्हाला उत्साह असतो त्यासाठी त्यांनी जे गाडीचं आयोजन केलं हे खूप आम्हाला कोकणासाठी एक महत्त्वाचं आणि विलक्षण क्षण आहे. आणि त्यांनी असेच पुढे प्रयत्न करावे हीच गणपतीचरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यांचा आम्हाला सदैव पाठिंबा आहे. खूप बराच त्रास आहे, कारण रस्ते पण खराब आहेत आणि लोकांना गैरसोय म्हणजे खास करून ट्रेनमध्ये लोकांना रिझर्वेशन भेटत नाही. आणि रिझर्वेशन किती गाड्या सोडल्या तरी ते फुल होतात एका मिनटामध्ये. त्याच्यामुळे या साहेबांनी म्हणजे केलं ते संदीप नाईक साहेबांनी खरोखर चांगलं केलं कोकणकरांसाठी या गणेश उत्सवानिमित्त. त्याबद्दल आमच्या सर्व प्रवाशांतर्फे त्यांचे खूप खूप आभारी आहोत. फक्त गणपतीसाठीच नाही, एरवी पण कधी जायचं म्हटलं तर त्या गाड्या फुल असतात आणि गणपतीसाठी तर निश्चितपणे असतात. 6-6 महिने आधी रिझर्वेशन करून सुद्धा तिकीट्स मिळत नाहीत. त्यामुळे यावर्षी संदीप नाईक साहेबांनी जी ही व्यवस्था कोकणवासियांसाठी सुरू केली आहे ती अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि हा असाच चालू राहावा असं मी ईश्वराकडे मी प्रार्थना करेन. गणपती बाप्पा